करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेज स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् जागता धन्य माता पिता तयाची अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा सेवे करता जो अभंग निवडला तो अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ऐका, इथं बसलेला असा एकही मनुष्य नाही का त्याचा हा अभंग तोंडपाठ नाही आणि नसला तोंडपाठ तरी कमीत कमी कानपाठ तरी म्हणजे कानानं ऐकलेला असा सर्वांच्या परिचयाचा गोडाचा अभंग आहे. तर या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी जीवनाचं खरं हित ओळखलं आणि ते हित साधण्यासाठी सदैव तत्पर आहेत, अशी हिताच्या ठिकाणी जागी असणारी मुलगी किंवा मुलगा ज्या माईबापाने जन्माला घातला ते माईबाप खरोखर धन्यतेच्या पात्रतेचे आहेत. मग आपलं हित कशामध्ये आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यामध्ये. मग काही काही लोक रात्रंदिवस हित या शब्दाचा अर्थ काय, हित या शब्दाचा अर्थ आहे सुख. रात्रंदिवस काही काही माणसं सुखाच्या पाठीमागे पळतायत, हिताच्या पाठीमागे पळतायत, परंतु त्यांच्या पदरामध्ये नेहमी दुःख पडतं. याला कारण का, संपूर्ण जगाची भगवान परमात्म्याकडे हिताची काहीतरी मागणी चुकीची. आपण कुठल्याही मंदिरात जा, मंदिराच्या जवळ गेलो, देव दिसला की लोक हात जोडतात आणि हात जोडल्याबरोबर पहिलं वाक्य म्हणतात, देवा मला दुःखी ठेव. याच्यापेक्षा वेगळं काही मागतात का? काही चुकलं का? काय चुकलं? हा, सुखी ठेव म्हणता नाही. हा, म्हणजे चुकूनही देवाकडे कोणी दुःख मागत नाही. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिता ही दुःख पावे येणे स्वभावे स्वतंत्रता. देवा मला दुःख दे असं कोणी भगवान परमात्म्याकडे मागत नाही. आपण रात्रंदिवस भगवान परमात्म्याकडे फक्त सुखाची आणि सुखाचीच मागणी करतोय. म्हणजे मनुष्य प्राणी या संसारामध्ये इतका गुंतलेला आहे ना,
आजही आपण रात्रंदिवस विचार फक्त संसाराचाच करतो. माणसं कीर्तनाला जरी आली ना तरी अर्धा जीव आपला आपल्या चप्पल मध्ये असतो की नाही. लोक म्हणतात थांब पहिली माझी चप्पल माझा बाला बाजूला लपून ठेव दे. आणि मंदिरात जरी दर्शनाला गेलो ना तरी काही काही लोकांचं लक्ष त्या चप्पलकडे. मंदिरात जरी देवाच्या दर्शनाला गेलं ना देवाच्या डोक्यावर देवाच्या पायावर आपलं डोकं ठेवतात आणि देवाला म्हणतात देवा माझं लक्ष तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुझं लक्ष जरा माझ्या चप्पलकडे ठेव. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आपण फक्त संसाराचाच विचार करतोय. भगवान परमात्म्याकडे मागताना काहीतरी चुकतोय. पण आपलं हित आहे हित ते करावे देवाचे चिंतन. संसाराचं चिंतन करण्यामध्ये नाही. आपण रात्रंदिवस फक्त संसाराचं चिंतन करतोय पण भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये माणसाने मग्न झालं पाहिजे. चिंतने चिंतने तद्रूपता. ज्या संसाराचा आपण विचार करतोय ना हा संसार मुळातच संत महात्मे म्हणतात दुःखाचा आहे. ज्याच्यामध्ये तुमचा माझा जन्म झालाय तुम्ही या संसाराचा कितीही जरी विचार केला ना तरी सुद्धा या जगामध्ये भगवान परमात्म्याकडे दुःख नावाची गोष्ट कोणी मागत नाही. पण एका व्यक्तीने मागितलं होते बघा. जेव्हा पांडव वनवासामध्ये राहत होते पण एवढा मोठा द्वारकेचा राजा देवाला आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतकरण तिळतिळ तुटतं. देवाने विचार केला की अरे माझे भक्त वनवासामध्ये राहत आहेत. त्यांचं दुःख भगवंताला बघवत नव्हतं. भगवान परमात्मा गेले आणि पाची पांडवांच्या जवळ गेले. प्रत्येकाला सांगितलं प्रत्येकानं माझ्याकडे काहीतरी मागून घ्या. भीम अर्जुन नकुल सहदेव द्रौपदी सर्वांनी सांगितलं देवा आता वनवासाचं दुःख सहन होत नाही आता आम्हाला फक्त सुख पाहिजे. देवाने विचारलं धर्मराजे तुम्ही मागा. धर्मराजाने सांगितलं मला हस्तिनापूरचं रक्ताने माखलेलं सिंहासन जर मिळत असेल तर त्यापेक्षा मला एखाद्या घनदाट जंगलाचा पत्ता सांगा. आणि देवाने आपलं तोंड फिरवलं कुंती आत्याकडे. आत्या तू माझ्याकडे काहीतरी मागून घे. कुंती आत्याने भगवंताकडे मागितलं कृष्णा तुला जर द्यायचंय ना मला एकच दे मला फक्त रात्रंदिवस दुःख दे. कृष्ण म्हटला तू माझी सख्या आत्या आहे. सगळ्यांनी माझ्याकडे सुख मागितलं आणि तू एकटे माझ्याकडे दुःख का मागते. आता बसलेल्या लोकांनी उत्तर द्या. आपल्याला देवाची आठवण सुखात येते की दुःखात. दुःखात आठवण येते. सुख असल्यानंतर कोण देव कुठला देव बघा. काही काही डॉक्टर लोक सगळेच नाही बरं. काही काही डॉक्टर लोक बघा त्यांना विचारा काय हो तुमचा देवावर विश्वास आहे का. ते लोक म्हणतात अजिबात नाही. जो डॉक्टर म्हणतो ना माझा देवावर विश्वास नाही आणि त्याच्याजवळ आपलं पेशंट जर सिरियस असेल आणि मरणाच्या दारात असेल त्याला विचारा डॉक्टर साहेब आता कसं काय. तो म्हणतो आता माझ्या काय हातात आता सगळं देवाच्या हातात. अगोदर काय म्हणतात आम्ही देवाला मानत नाही पण संकट आलं की देव माणसाला दिसल्याशिवाय राहत नाही. मग कुंती आत्या म्हटली देवा तू जर मला रात्रंदिवस दुःख जर दिलं ना कारण मला तुझी आठवण फक्त दुःखात येते आणि तू जर मला दुःख दिलं तर मी काय करीन. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. एका कुंती आत्या म्हटली देवा तू जर मला तुझं जर रात्रंदिवस जर दुःख दिलं ना तर मी तुला माझ्या डोळ्यासमोर एक क्षणभर देखील बाजूला होऊ देणार नाही. आमच्या संत महात्म्यांना अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचं होतं. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय बघा. त्या नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं ते आमच्या देहाला लागलेले वळण आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय बघा. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते नाही ना. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. ती बाई रस्त्यानं चालली होती तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला अरे आवाज फार गोड येतोय.
स्वभाव जाईना आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना माझ्या नात्या बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रयोग होत असतात. आई ज्याप्रमाणे संस्कार करील ना त्याप्रमाणे मुलं घडत असतात. मग ज्या वेळेला ती स्त्री गरोदर असते, गरोदरपणे तिनं गरोदर असताना काय म्हटलं पाहिजे? महिलांकरता ऐका. बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ संत रूपान येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो. म्हणजे गरोदरपणी ती माता हरिपाठाला गेली, कीर्तनाला गेली, भजनाला गेली, काकड्याला जर गेली तर तिचे मुलं असे कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतील. पण ती माता गरोदरपणी जर पिक्चरला जर गेली तर तिची मुलं वरातीतच नसतील की नाही. म्हणून मातेचे पहिले गर्भसंस्कार हे मुलांवर फार महत्त्वाचे असतात. म्हणून आई ज्याप्रमाणे संस्कार करेल त्याप्रमाणे आपली मुलं घडत असतात. बघा, एखादी मुलगी जेव्हा लग्न करून जायला निघते ना त्यावेळेला ती आई ज्याप्रमाणे मुलीला सांगेल ना तशीच मुलगी वागत असते. आईने मुलीला सांगितलं 15 माणसाचं कुटुंब आहे, सगळ्यांची तुला सेवा करावी लागेल. मुलगी प्रामाणिकपणे सेवा करते. पण आईनं जर सांगितलं एवढं कुटुंब आहे, एवढ्या लोकांची नोकरी करायची तुला गरज नाही, 1-2 महिने बघ आणि नवऱ्याला घेऊन सरळ वेगळी राहा, का ती मुलगी 1 महिन्यातच वेगळी होते. सगळं आईवर असतं. म्हणून जेव्हा मुलगी जायला निघते ना आपण मातेबद्दल बोलतोय, धन्य माता. म्हणून त्या आईनं आपल्या मुलीला काय सांगितलं पाहिजे ऐका. मुली जाशील आता दिल्या घरी बोल आईचे घेऊन अंतरी जरा जपून वागावे सासरी जरा जपून वागावे सासरी. सासू सासरे ननंद जावा दिरा भायांशी गोड असावा. कुणी असते भली कुणी असते बोरी कुणी असते या घर फोडणारी जरा जपून वागावे सासरी. स्त्रीचं जीवन हे एखाद्या काचेच्या भांड्यासारखं असतं ऐका. शिल असतं हे काचेचं भांड हेच फोडाया टपतात गुंड पती परमेश्वरी नांदा तो संसारी जरा जपून वागावे सासरी जरा जपून वागावे सासरी. आईने सांगितलं पाहिजे मुलगी ज्या घरात चालली ना त्या घरामध्ये सगळ्यांशी प्रामाणिकपणे राहा. घरात कोणी मोठी असते कोणी लहान असते, प्रत्येकीचा मान राखला पाहिजे. कुणी कुणी एखादी घड फोडणारी सुद्धा असते, पण तिच्याशी सुद्धा प्रेमानं वाग, तुझं घर कधीच फुटणार नाही. हे सगळं आईवर असतं. म्हणून आईने आपल्या मुलींवर उत्तम प्रकारे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्याप्रमाणे संस्कार कराल ना, बघा काही काही लोक म्हणतात ती फार खानदानी माणसं आहेत, त्या घरातल्या बायका फार खानदानी आहेत. आता खानदान या शब्दाचा अर्थ काय ऐका. ज्या घरामध्ये 2 गोष्टी होतात त्या घरामध्ये तुम्ही खाता काय आणि तुम्ही दान देता काय त्याला म्हणतात खानदान. म्हणजे रोज चांगलं खाल्लं पाहिजे आणि जितकं चांगलं खाता येत तितकं समाजामध्ये दानही केलं पाहिजे, त्याला खानदान म्हणतात. नाहीतर काही काही घरातल्या बायकावर का पुण्याला कीर्तनाला जर गेलो ना तर त्या बायका जास्त सुशिक्षित. आपण कीर्तनाला गेलो, गाडीतून उतरलो, दारात गेलो की दारात येतात, दार उघडतात, म्हणतात येणार का, आता काही परत जाणार, येणार का, या या, बसणार का, बसा बसा, पाणी घेणार, चहा घेणार की कॉफी घेणार, पहिलं विचारतात. किती माणसं आहेत बरोबर. आपण म्हटलो ना 3, चुकून 4था आला, तुम्ही 3च म्हटल्या, हा कुठून आला. आणि मग जेवायला बसलो त्या पुण्याच्या बायकांच्या चपात्या किती हाता एवढ्या, माझ्यासारखी 5-6 तरी
तब्येतीच्या मानाने खाणारच ना. मग ती आली का वाडा, ती आली का वाडा. म्हटली किती खाता, म्हटलं तुम्ही चपात्याच एवढ्या एवढ्या करता, आम्ही तरी काय करणार. आणि ती जेवायला वाढायला आली आणि येताना चप्पल घालून आली. म्हटलं ताई तुमच्या पायात चप्पल, ती म्हटली वाढायचीच आहे. म्हटलं तुमच्या घरात चपला किती आहे, ती म्हणते स्वयंपाकाची वेगळी, वाढायची वेगळी, बाथरूमची वेगळी, किचनची वेगळी, हॉलची वेगळी. म्हटलं एखादी तोंडात मारायची नाही का. याला कुठं खानदानीपणा म्हणतात का हो. म्हणजे काही काही लोक कसंही वागतात हो. पण संत महात्मे म्हणतात की जीवन जगताना त्या घरामध्ये स्त्री ज्याप्रमाणे असते ना, स्त्री म्हणजे त्या घरातली लक्ष्मी असते. बघा, ज्या घरामध्ये स्त्रियांचा नेहमी सन्मान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये नेहमी स्त्रियांचा अपमान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी कधी थांबत नाही. आपल्या घरातल्या स्त्रीला देवी माना, आपल्या स्त्रीला लक्ष्मी मानून जर तिची सेवा केली तर त्या ठिकाणी धन्य माता पिता तयाची या. मायबापाची धन्यता ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे. बघा, ज्या वेळेला माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदारावर छाप टाकली होती, सुभेदाराचा सगळा खजिना लुटला. मावळ्यांनी उरली सुरली त्यांची सून घेतली, आपल्या रथामध्ये आणली, राज दरबार भरला. आपण कल्याणच्या सुभेदाराचा किती खजिना लुटला. राजांच्या मावळे त्या सुभेदाराची सून राजांसमोर आणून उभी केली आणि सांगितलं, राजा खजिना तर लुटलाच लुटला, पण कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा बरोबर आणली. पण राजांनी सांगितलं, जिला तुम्ही आपल्या बरोबर आणलंय ना ती एका घरची लक्ष्मी आहे, पण तुम्ही तिची खाना नारळ नोटी भरा आणि तिला परत आपल्या घरी पाठवून द्या. आणि तिच्याकडे बघितलं आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजे उद्गारले, अशीच आमची आई असती सुंदर रूपावती, मीही सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती, मीही सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती. ती राजांपेक्षा कितीतरी लहान होती, पण जिजाऊ मासाहेबांची शिकवण होती, बाळा स्त्री लहान असो वा मोठी असो पण परस्त्री माते समान मानावी. इतके संस्कार तिने आपल्या मुलांवर केले होते जिजाऊ मासाहेबांनी. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला. आधी घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, आधी घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, आधी घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, आधी घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. त्या अफजलाचा कोठडा त्यानं काढीला बाहेर, त्या अफजलाचा कोठडा त्यानं काढीला बाहेर, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला, 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 वाग शुभा जन्मला, वाग शुभा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भगवान बाबा की जय. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार असे होते, बाळा स्त्री लहान असो या मोठी असो परस्त्री माते समान मानावी, म्हणून धन्य माता पिता तयाची या. नाही का, माझ्या संत सावता महाराजांनी एवढा मोठा जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये ठेवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला
माझ्या संत सावता महाराजांनी जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये साठवला, पण धन्यता सावता महाराजांना नाही तर त्याच्या मायबापाला दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, का त्यांनी त्यांच्या मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार केल्यामुळे त्यांचा मुलगा देवाला हृदयामध्ये साठवू शकला. भगवान परमात्म्याला साठवायचे आपल्या हृदयात साठवा, वरवर नको. कारण का आजही माणसं संसारामध्ये इतके आंधळे झालेत ना, जवळ असून सुद्धा काही काही लोकांना एखादी गोष्ट दिसत नाही. तुझं आहे, तुझं पाशीन परी तू जागा चुकलासी. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे हो. लोक संसारामध्ये इतके वेंधळे झालेत ना, काही काही लोक आपला चष्मा आपल्या डोक्यावर लावतात आणि घरभर फिरतात, म्हणतात आमचा चष्मा कुठे. आता इथल्या चष्म्यावाल्यांचं सांगत नाही बरं, तुम्ही चांगले आहात काय. एखादी गोष्ट आपण आपल्या जवळ ठेवतो ना, जवळ असून आपण शोधतोय. याला कारण का आपण संसारामध्ये इतके वेंधळे झालोत. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी जरा 2-4 दिवस पंढरपूरला चाललो. मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, आम्ही तुम्हाला कधी अडवत नाही, पण या वर्षी मात्र बाबा तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. बाबा म्हटले का? मुलांनी सांगितलं, बाबा आम्ही तुम्हाला कधी अडवत नाही. आता तुम्ही म्हातारे झालात, रस्त्यानं चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडलात तर बाबा पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार? बाबाने सांगितलं, पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल म्हटले, वारी चुकवणार नाही. आता मुलं जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती, पैशावाली होती. 2-4 मुलं एकत्र आली, बाबाच्या जवळ गेले, सांगितलं, बाबा चाललात? म्हटले हो. रस्त्यानं कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा एवढे 20,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. बाबांनी 20,000 रुपये घेतले आणि बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. आता 20,000 रुपये घेऊन बाबा निघाले, पण विचार करा, जन्मात म्हातारा 20,000 रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेला? आपण तरी जातो का एवढे पैसे घेऊन? कारण पंढरपूरच्या वाटेवर दाटी इतकी असतात, खाऊन कंटाळा येतो पण देणारे थकत नाही, 1 रुपयाचा खर्च नाही. आता बाबा 20,000 रुपये घेऊन निघाल्यानंतर पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं. ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचा. असं म्हणतात, माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला, काय अनुभव दिसतोय तुम्हाला? मनुष्य देवाला विसरतो. बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसे मोजायचे. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही वारकरी नसतात, काही चोरही असतात. एका चोरानं बघितलं, बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो. काही जरी झालं आपण बाबाचे पैसे चोरायचे, पण बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काय शक्य होणार? म्हटलं आपल्यालाही वारकरीच व्हावं लागेल. लगेच गेला, वारकऱ्याचे कपडे घातले, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घातल्या, कपाळाला गंध लावला, कडक टोपी गळ्यामध्ये घातली, टकाटक वारकरी बनला. बाबाच्या जवळ आला आणि सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात? म्हणे हो बाळा, मलाही पंढरीची वारी करायची, चल म्हटले माझ्या बरोबर. पण त्याने सांगितलं, बाबा एक अटीवर. म्हणे कुठली? त्याने सांगितलं, बाबा दिवसभर तुम्ही प्रवास करून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचे हातपाय दाबून देण्याचं काम करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण याला चोरायचे होते बाबाचे. तुमचंही लक्ष थोडा पैशावरच असू द्या, म्हणजे दृष्टांतापुरतं, म्हणजे तुम्हाला कळेल. त्याला चोरायचे होते बाबाचे पैसे. आता बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे. मग दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले आणि यानं बाबाचे हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि त्यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बेगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटलं जाऊ दे, रात्री नाही भेटले, आज रात्री शोधूया. पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. यानं बाबाच्या हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि त्यानं पुन्हा पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बेगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं परत पैसे मोजायला सुरुवात केली. तो म्हटला, अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे?
मी रात्रभर अंथरून चेक करतोय म्हटला आणि सकाळी बाबा जागचा न हालता बसल्या जागी पैसे मोजतोय. बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे? असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला. शेवटी वाखारीचा मुक्काम आला. त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाची आपली ताटात उठवणार. 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही. पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे, तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे. म्हणून बाबाच्या जवळ गेला. पहिले बाबाचे पाय धरले, हात जोडले, सांगितलं बाबा मला माफ करा. मी वारकरी नाहीये. ही गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध, हे वारकऱ्याचे कपडे, ही वारकऱ्याची टोपी, सगळं काही खोटं ढोंग आहे. खरं सांगतो बाबा, मी या दिंडीतला अट्टल चोर आहे. मी तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो. पण 15 दिवस शोधूनही मला काय तुमचे पैसे सापडले नाही. परंतु बाबा 15 दिवस तुमच्यासारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ कधी काढणार नाही, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार. पण बाबा जाताना मला एक खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचात? बाबा म्हटले बाळा तू कुठे कुठे शोधलं? बाबा कुठे नाही शोधलं. तुमच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या. पण बाबा मला काय तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. तुझा आहे परी तू जागा. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे हो. जवळ असून लोक संसारामध्ये इतके आंधळे झालेत ना. तुका बरे म्हणतात डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरण्यापेक्षा तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरणे राहो. डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याला डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे. कारण आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मोठा कीर्तनाचा कार्यक्रम केलाय. मग त्यांना आशीर्वाद देण्याकरता सगळे देव देवता आल्या पाहिजे की नाही. म्हणून हा सगळा गोंधळ आहे. अजूनही म्हटले असे पण नको, एखादीच्या पटकन अंगात यायचं. म्हणून महाराजांना म्हटलं थांबा, फार अवघड आहे. असो आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातीला. तीनही लोकांमध्ये त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. म्हणून तुकोबरे म्हणतात की ज्या ज्या मुलांनी या समाजामध्ये नाव कमवलं ना, त्याच्यामुळे त्यांच्या कुळाचं नाव मोठं झालंच झालं. कोळी कन्या पुत्र हरीख वाटे देवा. तुकोबरे म्हणतात ज्या ज्या मुलांनी समाजामध्ये नाव कमवलंय ना, त्याच्यामुळे त्याच्या कुळाचं नाव मोठं होतं, गावाचं होतं, तालुक्याचं होतं, जिल्ह्याचं होतं, राज्याचं होतं, नवे नवे देशाचं होतं. आणि देशाचं झाल्यानंतर विश्वामध्येही त्याचं नाव होतं. सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती. सज्जन माणसाची कीर्ती हा वारा पसरवत असतो. वाऱ्या हाती माप चाले, वाऱ्या हाती माप चाले कीर्ती मुख त्यांचे नारायण. नारायण म्हणजे थोडक्यात काय, सज्जन माणसाची कीर्ती हा वारा पसरवत असतो. माणसाला त्याची कीर्ती पसरवण्याची गरज नाही. मग आमच्या संत महात्म्यांनी जे काही केलं, मग ज्या ज्या मुलांनी या समाजामध्ये नाव कमवलंय ना, तयाचा हरीख वाटे देवा. त्याचं नवल, त्याचं कौतुक साक्षात पांडुरंग परमात्म्याला सुद्धा वाटतं. बघा ज्या वेळेला माझे ज्ञानोबाराय समाधी घेणार होते, जगामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळे वारकरी आळंदीमध्ये आले. आल्याड पल्याड पताकांचे भार, मध्ये मनोहर इंद्रायणी. सगळ्या बाजूने वारकरी जमले होते. अनेक देव, स्वर्गातले अनेक देव ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा बघण्याकरता आले होते. साक्षात नामदेवांचे 4 पुत्र तिथे कामाला लागले. सिद्धेश्वराच्या पिंपळाखाली नारा विठा गोदा महादा पाठविला. झाडवी ती जागा समाधीशी. समाधीची सगळी जागा झाडून त्यांनी शाप केली आणि त्या समाधीची पूजा करण्याकरता साक्षात ब्रह्मदेव आला होता. ब्रह्मादिक जेथे करतात पूजा आणि घालतात सेजा समाधीशी. ज्ञानोबाराय जिथे समाधी घेणार, सगळ्या आळंदीतून ज्ञानोबारायांची मिरवणूक काढलेली. देव गरुडावर बसलेले आणि देवाच्या मांडीवर ज्ञानोबारायांना बसवलं. सगळ्या आळंदीतून मिरवणूक काढली. मिरवणूक सिद्धेश्वराच्या पिंपळाजवळ आली आणि ज्ञानोबारायांनी समाधीकडे चालवलं होतं. जो वृत्तीवर नव्हता ते निवृत्तीनाथ दादा वृत्तीवर आले.
आणि निवृत्तीनाथ दादांच्या मनामध्ये विचार आला की अरे माझ्या ज्ञानानं इतक्या जगाला ज्ञान दिलंय, पण इथून पुढे माझा ज्ञान आता समाधीमध्ये चाललाय, तो मला कधी दिसणार नाही, माझ्या डोळ्यासमोर तो कधी येणार नाही. या विचाराने माझे निवृत्तीनाथ दादा इतके रडू लागले. बांधल्या तळ्याचा फुटला से बांध, ओघ बारा वाटा, ओघ बारा वाटा, मोराडती मोराडती. बांधल्या तळ्याचा फुटला से बांध, बांधल्या तळ्याचा फुटला से बांध. एखाद्या भरलेल्या तळ्याचा बांध फुटावा आणि पाणी 12 वाटेला निघून जावं, तसे निवृत्तीनाथ दादा रडू लागले. बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, तृण रानो माळा पांगिल्या. निवृत्तीनाथ दादा रडू लागले. त्यांना रडताना पाहून साक्षात जगाचा बापही रडू लागला. रुक्मिणी मातेने विचारलं, आज आतापर्यंत इतके योगी झाले, इतके संत महात्मे झाले, पण देवा तुम्हाला कधी रडताना बघितलं नाही. तेव्हा देवानं सांगितलं, रुक्मिणी अनेक योगी अनेक संत होऊन गेले, पण असा योगी या जगामध्ये मी कधीच बघितला नाही. देवाला रडताना पाहून रुक्मिणी आईसाहेब सुद्धा रडू लागल्या. आणि देव म्हणतायत, रुक्मिणी आता तू का रडते? रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, ज्ञानोबराय समाधी घेतायत म्हणून मी रडत नाहीये. मला रडू एका गोष्टीचं आलंय का ज्या माईबापानं ज्ञानोबरायांना जन्म दिलाय ते माईबाप किती धन्य असतील हो. ऐसे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची एकुसी, ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी आईसाहेबांनी धन्यता दिली ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. त्याचा नवल त्याचं कौतुक साक्षात आमच्या पांडुरंग परमात्म्याला वाटतं. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, ज्या ठिकाणी संत जन्म घेतात ना त्या ठिकाणी पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र पावन तिन्ही लोक. जी मुलं अशा कुळामध्ये जन्म घेतात त्याच्यामुळे या देशाला धन्यता प्राप्त होते. म्हणून माईबापाचे संस्कार फार महत्वाचे आहेत. बघा, जेव्हा अमेरिकेला धर्म परिषद भरली होती शिकागो येथे, आणि त्या धर्म परिषदेमध्ये माझे स्वामी विवेकानंद गेले. स्वामींचं जबरदस्त व्यक्तिमत्व वक्तृत्व बघितलं. धर्म परिषद संपली आणि स्वामी त्या परिषदेच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांचं ते सुंदर वक्तृत्व व्यक्तिमत्व बघून त्या अमेरिकेतली एक सुंदर तरुण तडफदार तरुण मुलगी स्वामींच्या पाठीमागे पळत आली. सांगितलं, स्वामी थांबा. स्वामी थांबले. सांगितलं, स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचे. डायरेक्ट म्हटले. स्वामींनी शांतपणे विचारलं, काय हो तुम्हाला माझ्याशी लग्न करावं असं का वाटतं? तिने सांगितलं, स्वामी तुम्ही दिसायला फार सुंदर आहात, तुमचं व्यक्तिमत्व फार सुंदर आहे, तुमचं वक्तृत्व फार सुंदर आहे, आणि तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं ना तर तुमच्यासारखा सुंदर मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा हीच माझी इच्छा आहे. स्वामी शांतपणे उत्तरले, तुम्हाला जर माझ्यासारखा सुंदर मुलगा जर हवा असेल ना तर तुमच्या समोर उभा असलेला हा विवेकानंद यालाच तुम्ही तुमचा मुलगा समजा ना. याला म्हणतात साधूचं लक्षण. याला म्हणतात साधूचं लक्षण, याला म्हणतात माईबापाचे संस्कार. त्या ठिकाणी आपल्यातला एखादा विवेकानंद असताना तो म्हटला असा, चल लगेच गोव्याला जाऊन येऊ ना. असे आपले विवेकानंद. फार फरक आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये. याला म्हणतात माईबापाची धन्यता. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. मग ज्या मुलांनी समाजामध्ये नाव कमवलंय, या मुलांनी समाजामध्ये नाव कमवण्याकरता नेमकं केलं तरी काय? तुकाराम म्हणतात, या मुलांनी समाजामध्ये नाव कमवण्याकरता गीता आणि भागवत त्या 2 ग्रंथांचा अभ्यास केला आणि उरला वेळ जगावं कसं ही गीता शिकवते आणि मरावं कसं ही भागवत शिकवतं. कारण गीता ग्रंथाची निर्मिती ज्याच्यापासून झाली ना, गीता हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा बाप आहे. बाप बाप ग्रंथ गीता, वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी. सगळ्या ग्रंथांचे लेखक मानव कोटीतले आहे, पण गीता लिहिणारा साधा, गीता सांगणारा साधा सुद्धा मनुष्य नव्हता. तर जिने गीता उपदेशिली तीच
सही विटेवरची माऊली सोमुखी आपण सांगेतो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी जगात नाही पुनरावृत्ती तयानरा म्हणून आपल्या मुलीचं नाव गीता ठेवा. लोक रिंकू ठेवतात, पिंकू ठेवतात, टिंकू ठेवतात, काही त्याचा फायदा. डालबी गीता जर ठेवलं तर काय होतं? नाही पुनरावृत्ती तयानरा, पुन्हा या ठिकाणी पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. इतका हा गीता ग्रंथ सोपा आहे, पण मरावं कसं हे भागवत शिकवतो. म्हणून दोन्ही मधलं जे आयुष्य आहे ते भगवत चरणी कसं समर्पित करावं. आणि संतांनी उरलेल्या वेळेमध्ये काय केलं? अखंड चिंतन विठोबाचे, अखंड रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. आणि तुकोबाराय म्हणतात त्या देवाचं पण चिंतन करताना कसं केलं? शेवटचं सांगते का आमचे संत महात्मे बघा, एक दिवस भगवान बुद्ध आपल्या नादात एका नगरातून चालले होते. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नाचत होते, गात होते. हा सगळा प्रकार एका कुत्र्यानं बघितला. तो कुत्रा भुंकत भुंकत आला, त्यानं भगवान बुद्धांच्या पायाचा लचका तोडला. पायातून रक्त वाहू लागलं. काडीचाही प्रतिकार नाही. कुत्र्यानं दुसऱ्या पायाचा लचका तोडला. काडीचाही प्रतिकार नाही, कारण त्या महात्म्याची ब्रह्मानंदे लागली टाळी. कोण देहा ते संभाळी. एका माणसाने बघितलं तो ओरडला, महाराज महाराज कुत्ता कुत्ता. महाराज म्हटले कुत्ता जाणे और चमडी जाणे. कुत्रा चावलायात माझं गेलं काय? कारण हे शरीर माझं नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या देवाचं नामचिंतन केलं, पण कसं? गायनाचे उडे आपोलिया छंदे